प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फल येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फल येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फल येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देणनेचा संदेश तू त्याने आम्हाला दिला, त्याच्या दुःखसनाच्या पुरुषाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रवेश नावाने करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मिस्सामध्ये आपल्या शुद्धता माता धर्म मंदिरातील सर्व श्रद्धावंत कुटुंबाच्या बरेपणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रस्तावना. सत्ता आणि संपत्तीचे दुरुपयोग करून सत्य आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, त्यामुळे नम्र व देवभीरू जनतेला अन्यायाच्या धडपणाखाली वावरले लागते. पण खरा ख्रिस्त मनुष्य असलेल्या दडपणाला कधी घाबरत नाही, कारण त्याच्या देवावर विश्वास असतो. म्हणून इमान संदेश सांगताना परमेश्वराकडून स्वतः कर, कारण तो दुष्टांचा हातून दिलजाग जीव वाचतो. येशू ख्रिस्त आज आपल्या शिक्षा निर्भयतेने जीव जगण्याचा सल्ला देत आहे, कारण शरीर नाश करणारे आत्म्याचा नाश करू शकत नाही. म्हणून दुष्ट शक्तींना घाबरण्याने कारण नाही. आपल्या संरक्षणासाठी आपण प्रभूच्या संधीत राहायला हवे. पुष्कळ वेळी चांगल्या माणसाची प्रतिम मळी करण्यासाठी खोटे दावेपण आखण्यात येत आहे. मन परमेश्वर नेहमीच चांगल्या माणसाबद्दल असतो. आपण नेहमी ख्रिस्ताच्या मार्गावर चालू
निर्भयाने ख्रिस्ताचे जीवन जगायचे व ख्रिस्ताचे नेहमी आपल्या जवळ राहावे म्हणून आपण पवित्र मिसाबद्दल सहभाग होऊया. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र ख्रिस्ती यागामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपण आपल्या चुकांची अपराधांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची क्षमेची याचना करा. सर्वशक्तिमान परमेश्वरासमोर व तुम्हा बंधू भगिनींसमोर मी कबूल करतो की कल्पनाशील शब्दाने हृदयाने मैत्रिणीने मी वाट केली आहे. माझा अपराध माझा पाप तुम्हारी पवित्र मैया सर्वदेव सर्वसत्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वरासमोर प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकाळी जीवनाकडे देवो. आमेन. Krunaśa
ए सर्व समर्थ बापा, तुझ्या प्रजाजनाच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या शतकाखाली आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बोलतो. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा, राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर दुष्टांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो. इर्मया म्हणाला, मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकले, चहोईकडे दर्शनच आहे. मला ठेच लागली म्हणून जपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्या विरुद्ध गिल्ला करा. आपण त्याच्या विरुद्ध गिल्ला करू. कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू. तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील. ते प्रबळ होणार नाही, ते शहाणपणाने वागले नाहीत, म्हणून ते अत्यंत खचित होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकतेचे तत्व पाहणाऱ्या, अंतर्याम आणि हृदय बाळगणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील ती मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे. परमेश्वराकडे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुष्टांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो. हा प्रभूचा शब्द आहे. पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले आजचे दुसरे पवित्र वाचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांना पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच,
पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणनात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाचा प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही, कारण या एक मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली. तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेष करून विपुल झाली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. हालेलुया, 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. अमेरिकेत पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या 12 शिष्यांना पुढीलप्रमाणे बोध केला. यास्तव भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही, आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उशिरात बोला, आणि तुमच्या कानात सांगितले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाही, त्यांना भिवू नका. तर आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या जमिनीला विकतात की नाही, तथापि तुमच्या विद्या वाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसासमोर मला पत्करेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करेल, आणि जो कोणी माणसासमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या शुक्रवारी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा केला. येशूचं हृदय प्रेमळ, क्षमेचं, शांतीचं, न्यायाचं, क्षमेचं हृदय असा या अतिपवित्र हृदयाचा सण आपण साजरा केला. येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सण म्हणजे
देव प्रीतीचा, देव प्रेमाचा सण. देव प्रीती आहे आणि देव आपल्या सर्वांवर निस्वार्थी प्रीती करतोय, अटूट अशी प्रीती करतोय. याचं चिन्ह म्हणजे येशूचं हृदय. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि हा सण साजरा करत असताना देव जो प्रीती आहे त्या देवप्रीतीचा आपण सण साजरा करतो. देव प्रीती आहे आणि देव आपल्या सर्वांवर निस्वार्थी प्रीती करतो. आणि म्हणून आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये ऐकतो की देव प्रीती आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली की ज्याचे एकुलता एक पुत्र पापी जगाच्या टाळण्यासाठी या जगामध्ये पाठवला. त्याच्या दुःख सणाद्वारे, मरणाद्वारे, पुनरुत्थानाद्वारे आपल्याला जीवन प्राप्ती, विपुल अशी जीवन प्राप्ती झाली. या शनिवारी आपण पवित्र मरियमच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करीत आहोत. पवित्र मरियमचे हृदय निष्कलंक हृदय. तिने आपल्या हृदयाला, आपल्या शरीराला कोणत्याही पापांचा कलंक लावला नाही. ती पवित्र शुद्ध जीवन जगली आणि म्हणून ती स्वर्ग सुखास प्राप्त झाली. शरीरासहित ती स्वर्गामध्ये घेतली गेली. स्वर्गाची आणि पृथ्वीची झाली झाली. आणि म्हणून आज आपण पवित्र मरियमचा निष्कलंक हृदयाचा सण साजरा करीत आहोत. आज आपण सामान्य काळातील 12वा रविवार साजरा करत आहोत. आणि आजची वाचन, आज शुभवर्तमान ऐकल्यानंतर आपल्याला समजेल की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना अनेक प्रकारचा बोध करीत आहे. आणि या बोध करत असताना काही गोष्टी आपण आपल्या जीवनासाठी शिकायला पाहिजे. सर्वप्रथम आपण शिकायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व न्यायी आहे. परमेश्वर येशू सर्व काही जाणतोय, सर्व काही ओळखतोय. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतोय का तुम्ही घाबरू नका, तुम्ही भिवू नका, कारण तुमच्या डोक्यावरले केस सुद्धा मोजलेले आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू, येशू हा सर्व न्यायी आहे. आपलं बोलणं, आपलं चालणं, आपल्या मनातील विचार, आपण जे काही करतो, आपण जे काही करणार आहोत, जे आपण केलं आहे, या सर्व गोष्टींची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. आणि म्हणून दररोजचे जीवन जगत असताना आपण परमेश्वरापासून काहीच लपवू शकत नाही, त्याच्यापासून आपण काहीच झाकू शकत नाही. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशू सांगतोय जे उघडकीस येणार नाही असं काही झाकलेलं नाही. जे आपण अंतरात बोलतो ते उशिरामध्ये उघडल्याशिवाय, उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सर्व सांगत असताना येशू आपल्याला एक धीर देत आहे. आपल्याला एक धीर देत असताना तो सांगत आहे का तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका, कारण शरीराचा नाश केला जाईल परंतु आत्म्याचा नाश करण्यासाठी या जगामध्ये कोणीच नाही. आणि हे सर्व सांगत असताना येशू आपल्याला सांगतोय शरीर आणि आत्मा या दोघांचा नाश करण्यासाठी जो समर्थ आहे परमेश्वर, त्याचीच फक्त भीती बाळगा, त्यालाच फक्त भ्या, त्याच्याच फक्त भय बाळगा. आणि म्हणून माझे प्रिय बंधू, आपण जीवन जगत असताना आपल्या शब्दाद्वारे, आपल्या कृतीद्वारे आपण इतरांच्या शरीराचा नाश करू शकतो जास्तीत जास्त, परंतु आत्म्याचा नाश करण्यासाठी या जगामध्ये अजूनही परमेश्वराशिवाय कोणी जन्मला आला नाही. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतोय शरीराचा आणि आत्म्याच्या दोघांचा नाश करावयाचा जो समर्थ आहे परमेश्वर, त्याचीच फक्त भीती बाळगा, त्यालाच फक्त घाबरा.
माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, परमेश्वराचं भय बाळगणं ही पवित्र आत्म्याची देणगी आहे. ज्याला पवित्र आत्मा आहे, ज्याच्यावर पवित्र आत्मा उतरलेला आहे, जो पवित्र आत्म्याचा भक्त आहे, अशीच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय बाळगू शकते. आणि मग आज मनुष्य परमेश्वराचं भय बाळगतोय म्हणून तो चांगलं पवित्र शुद्ध जीवन जगतोय. ज्याला परमेश्वराची भीती नाही, परमेश्वराचं भय वाटत नाही, अशी व्यक्ती कोणत्याही पदाला, कोणत्याही तऱ्हेला जाऊन वाईट, अशुद्ध, अपवित्र जीवन जगू शकतो. ज्याला परमेश्वराचा पवित्र आत्मा मिळालेला आहे, अशीच व्यक्ती आज परमेश्वराचं भय बाळगू शकते, परमेश्वराची भीती बाळगू शकते. आज आपण या पवित्र मिसामध्ये सहभागी असताना शरीराचा आणि आत्म्याचा नाश करावा जो समर्थ आहे, अशा परमेश्वराची भीती, परमेश्वराचं भय आपल्या ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण बाळगावं. पुण्या पवित्र मिसामध्ये प्रार्थना करा. आमेन. आपण उभे राहूया आणि जो आपला ख्रिस्ती विश्वास आहे, तो ख्रिस्ती विश्वास आपण एकत्र जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. यावरही माझा विश्वास आहे. पवित्र आत्म्याच्या योगाने कसे समवला, हमारे प्रेमपासून जन्मला, मूर्ती जगाचा आपला मरण पावला, परमेश्वर आपल्या सर्वांचा प्रेमळ बाप आहे. आपण त्याची लेकरे आहोत. श्रद्धेनं, विश्वासानं आपल्या प्रार्थना विनंती गरजा आपण प्रभूचरणी केली आहे. पडते प्रार्थनेनंतर आपले उत्तर असते, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी. निर्भयपणे ख्रिस्ताची सुवार्ता जगाला घोषित करणारे आपले परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरू स्वामी ऑस्वाल्ड कार्डिनल ग्रेशियस, धर्मगुरू व धर्मभगिनी व आपण सर्व प्रापंचिक यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी. अज्ञानामुळे अन्याय व अंधश्रद्धा वाढीस लागले. अज्ञानाचा हा अंधार दूर करण्यासाठी आपल्या सामाजिकांचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी. आपल्या सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली न राहावे, निर्भयपणे व निस्वार्थीपणे समाजाची सेवा करावी, दीनदुबळ्यांमध्ये त्यांना ख्रिस्त शोधावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी, हे प्रभू ये धावूनी, माझ्या या हाकेला धावूनी.
बंधू भगिनींना धर्मात शक्तीचा छळाला समोर जावे लागते. ज्याप्रमाणे सौलाचे पाऊल झाले त्याप्रमाणे या धर्मीय शक्तींना ख्रिस्ताची खरी ओळख प्राप्त होऊन त्यांना ख्रिस्ताविरुद्ध न बनता ख्रिस्त सेवक बनावे. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. ये प्रभु ये दाऊदी माझ्या या भाग्याला दाऊदी. ये प्रभु ये दाऊदी माझ्या या भाग्याला दाऊदी. जीवनात येणाऱ्या अनेक मोहांना बली न पडता योग्य आणि अयोग्य गोष्टींतील भेद आपापल्या समाजावा आणि पापा मार्गापासून नेहमी दूर राहावे. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. ये प्रभु ये दाऊदी माझ्या या भाग्याला दाऊदी. ये प्रभु ये दाऊदी माझ्या या भाग्याला दाऊदी. कोरोना महामारीपासून आपणा सर्वांचे संरक्षण व्हावे व ज्या रोगाला जे बळी पडले आहेत त्यांना प्रभूने आत्मिक धैर्य द्यावे. तसेच जे मरण पावले आहेत त्यांना त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. ये प्रभु ये दाऊदी माझ्या या भाग्याला दाऊदी. ये प्रभु ये दाऊदी माझ्या या भाग्याला दाऊदी. वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्ही या जगातील प्रवासी आहोत, रहवासी नाही. या जगाचा प्रवास करत असताना देवाचे भय बाळगण्यास आम्हाला सहाय्य करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. ए प्रभू, आमच्या दानांचा स्वीकार कर. या शुद्धीमय बलिदानाद्वारे आमचे मन व आमचे शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास
आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचं अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य असतं आहे. एक पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व आनंददायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तो आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासाठी बनवलेस. आम्ही त्याच्यासाठी बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा या हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे उत्पादन तुझ्या पुत्राच्या आज्ञा पालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु हे भुवनेश्वर. ब्रह्मांड करुणी तेज तुझे विलसित राहो सदा. प्रभुचा होवे जय जयकार. प्रभुचा होवे जय जयकार. धन्य धन्य हो प्रभुच्या नाव इथे हजर असना. जय जयकार जय जयकार. प्रभुचा होवे जय जयकार. जय जयकार जय जयकार. प्रभुचा होवे जय हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी राष्ट्रपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात मानवाला आपल्यासोबत आणतोस. हे पित्या, आम्ही दाने देऊन तुझ्यासोबत आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही ख्रिस्त प्रसादपैकी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्यांनी आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले, तुझी स्तुती केली व ते भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हणाले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. माझ्या देवा, माझ्या स्वामी, जीवनदाता येशू माझा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हणाले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. ते माझ्या अर्पणेसाठी करा. माझ्या देवा,
माझ्या स्वामी जीवनदाता येशू माझा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ए पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याचं वैभव पुन्हा पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुन्हा स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी अपवित्र व जिवंत बळी तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी बनव. तुझ्या बरोबर आमचे सत्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बळीवर दयापूर्ण नजर राख. त्याच्या शरीराने रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेनं सुसंपन्न होऊन ख्रिस्ताताई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावी असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण कर. आम्हा सती सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्य कुमारी मरिया, तुझा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित, तुझे रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत होऊ. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू कार्डिनल ऑस्बर्न, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन असे यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्या श्रद्धे करतो. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेने व प्रेमाने एकत्र आण. आपल्या कुटुंबात, गावात ज्या व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांची आठवण करा. विशेष करून करोना विषाणूनं जे आपले बंधू भगिनी मरण पावत आहेत त्यांची आठवण करा. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आणि तुझ्या कृपेत यहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांदूरपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काल घडेल अशी आम्हाला आशा आहे. आपले दोन्ही अनुग्रह आणि देवाचं राज्य आम्हामध्ये यावे. आपला देश संपूर्ण जग करुणामुक्त व्हावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली विद्याची प्रार्थना आपण सर्व एकत्र करूया.
आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि आम्हाला अपमानात पडते वाईटापासून आम्हाला हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या कष्टास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातली शांती व ऐकण्याची कृपा कर. तुला तुझी बेसूसला समुद्र राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाला आपण एकमेकांस प्रभूच्या नावानं शांती बनतो. पहा प्रभू येशू ख्रिस्त, जगाची पापे दूर करणारा, या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेली आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास पात्र नाही, परंतु शब्द मात्र Thank you.
शुद्ध मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांसाठी माझा प्राण देतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे शरीर व रक्त आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चित कर व या बलिदानामध्ये उपस्थित असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना मी प्रभूच्या नावाने करतो. आमेन. आभाराची प्रार्थना. हे प्रभू येशू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे धन्यवाद मानतो. तू आमच्या हृदयात जन्म घेतला आहेस. या क्षणाला आम्ही पापी असून तू आमच्या जीवनात आलास. आम्ही तुझ्याशी एक झालो आहोत. परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुसऱ्यांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यात निर्भयतेने जीवन जगण्यात सल्ला देत आहे, कारण शरीराचा नाश करणारे आत्मा नाश करू शकत नाही. म्हणून दुष्ट शक्तीने घाबरण्याचे कारण नाही. आपल्या क्षणासाठी आपण प्रभूच्या सानिध्यात राहावे. देवाचा आशीर्वाद आपल्याला नेहमीच असतो व देवाची कृपा नेहमीच आपल्यावर राहते. या सर्वाबद्दल आपण देवाचे आभार मानूया व देवाचे सहाय्याने नेहमी आपल्याला लाभावे अशी आपण प्रार्थना करूया. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळव. ज्यांना या लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावे. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती लाभावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो.